शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सरकारला वेड्यांची जत्रा असे संबोधले असून सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निर्णय क्षमतेचा अभाव आणि सत्तेसाठी सुरू असलेले राजकीय नाट्य यामुळे महाराष्ट्राच्या भविष्यास धोका निर्माण झाला आहे, असेही त्यांनी म्हटले. राऊत यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आम्ही खुर्चीसाठी लढत होते, मग तुम्ही कशासाठी लढताय? त्याचा खुलासा, तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी लढताय. हे सरकार महाराष्ट्रातले म्हणजे वेड्यांची जत्रा आहे. त्यांना विजयाचा हँगओव्हर झालेला आहे. तो उतरत नाही, अजून अहंकार आहे. निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी संयमानं बोललं पाहिजे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यावर तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता आणि तुम्ही कशी निराश होतात ते आम्ही पाहिलं आहे. आणि आताही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुमचे एक उपमुख्यमंत्री कसे काळवंडलेल्या तोंडाने फिरतायत, रुसून बसतायत, हे आम्ही पाहतोय. ही खुर्चीची लढाई तुम्ही सुरू केलेली आहे.